एक असं पर्वत जिथे आजवर कोणी चढू शकलं नाही, जिथे घड्याळांचं काठं फिरणं थांबतं, कंपास वेडा होतो आणि जिथे जगभरातील शास्त्रज्ञ आजही उत्तर शोधतात. हा पर्वत म्हणजे कैलास पर्वत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी आणि आज आपण जाणून घेणार आहोत कैलास पर्वताचं एक रहस्य. जगातील गूढ, सर्वात पवित्र आणि सर्वात अनाकलनीय पर्वत. काय खरंच इथे ध्यानात बसलेले आहेत भगवान महादेव? आणि का हे ठिकाण धरणीवरील दरवाजा असं म्हणतात? चला खोलात पाहून घेऊया. आता पर्वत नक्की कुठे आहे? तर कैलास पर्वत हा तिबेटमध्ये मानस सरोवराच्या उत्तरेला उभा आहे. उंची 21,778 फीट. हा पर्वत हिमालयाचा भाग नाही, तर ट्रान्स हिमालयन रेंजमध्ये वेगळीच पर्वतरांग यामध्ये आहे. विशेष म्हणजे या पर्वताच्या चारही बाजू अगदी परफेक्ट पिरॅमिड शेपमध्ये आहेत. डाव्या बाजूला यमुना, उजवीकडे सरस्वती, पुढे सिंधू आणि मागे ब्रह्मपुत्रा. जगातील 4 महान नद्या या इथूनच सुरू होतात. हा नैसर्गिक नसण्याची शक्यता प्रचंड आहे. कैलास पर्वतावरती आजपर्यंत कोणी का चढलं नाही? तर आजपर्यंत एकाही मानवाने कैलासावरती चढाई केलेली नाही. 1954मध्ये चीनने पर्वत चढाईला बंदी घातली, कारण चढाईचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल भयानक अहवाल हे आलेले होते. काहींचे वय 10 ते 12 वर्षांनी अचानक वाढले, काहींचे केस पांढरे झाले, तर काही जण मानसिकदृष्ट्या विस्कळीत झाले, काही तर मरणसुद्धा पावले. शास्त्रज्ञ म्हणतात की कैलासमध्ये टाईम डिलेशन किंवा मॅग्नेटिक फील्ड एनॉलॉमी ही आहे. कैलास पर्वताजवळ कंपास हा रँडम दिशांना फिरतो, GPS सिग्नल हा गायब होतो, मोबाईल पूर्णपणे डेड आणि ड्रोन टेक ऑफ झाला तरी 15 ते 10 सेकंदामध्ये तो क्रॅश होऊन जातो. यामागे 2 कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे पॉवरफुल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. कैलासाखाली एक मॅग्नेटिक डोम हा असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर ह्यूज नॅचरल क्रिस्टल. काही वैज्ञानिकांचा दावा आहे की कैलास पर्वत हा खडक नाही, तर एक प्रचंड क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. क्रिस्टल ही ऊर्जा सर्वाधिक साठवणारी वस्तू आहे. यानंतर रशियन संशोधकांनी तपास केला आणि म्हणाले पर्वताच्या चारही बाजू या 90 डिग्री अँगल्स लेयर्स इतक्या परफेक्ट की नॅचरल होऊ शकत नाही. तर इतर पर्वतांपेक्षा भौगोलिक रचना ही सुद्धा वेगळी आहे. रशियन जिओलॉजिस्ट प्रोफेसर एर्निस्ट मुल्तेसेव यांच्या मते कैलास पर्वत म्हणजे एक प्राचीन पिरॅमिड आहे. ते म्हणतात कैलासाभोवती 108 छोटे पिरॅमिड्स, केव्स आणि ऊर्जा केंद्रे आहेत. पुराणानुसार शिव कैलासावरती ध्यानस्थ आहेत. पौराणिक वर्णन कैलासावरून दिव्य प्रकाश, पर्वताच्या माथ्यावर ओंकाराचा स्पंदन आणि पर्वत हृदयासारखा धडधडतो अशी लोकांची साक्ष आहे. बौद्ध ग्रंथ देखील सांगतात की कैलास म्हणजे डेमकॉक म्हणजे देवतांचं निवासस्थान आहे. जैन धर्म सांगतो की पहिले तीर्थकर ऋषभदेवांनी इथे केवळ ज्ञान प्राप्त केलेलं होतं. स्थानिक लोकांनी आणि यात्रेकरूंनी अनेकदा सांगितलं आहे की पर्वताच्या उतारावरती 9 ते 10 फीट उंच सावल्या येतात. रात्री पर्वतावरील निळसर प्रकाश, बर्फावर मोठे मोठे पाऊलखुणांचे फोटो, अचानक गायब होणाऱ्या आकृती या दिसून येतात. काही फोटो नासाच्या लुनार ऑर्बिटरसारखे दिसतात. याचा अर्थ एनर्जी बिगिन्स असल्याचा दावा आहे. मानस सरोवराच्या आमच्या पुराणामध्ये देवतांचा स्नानकुंड असा वर्णन केलं जातो. इथे रात्री पाण्यामध्ये निळा प्रकाश उठतो, तलावाच्या मध्यभागी गोल प्रकाश फिरताना दिसतो, पाणी प्यायला तरी मन शुद्ध होतं अशी श्रद्धा आहे. बर्फाचं पाणी असूनही तलाव पूर्णपणे हा गोठत नाही. विज्ञान हे आजही याबाबत कन्फ्यूज आहे. तलावाजवळ राक्षस तलाव आहे. तो पूर्णपणे काळा, मृत आणि जीवनरहित. हे 2 तलाव अगदी शेजारी असूनही नेचर हे पूर्णपणे यांचं उलट आहे. आता जगातल्या 5 विज्ञान प्रयोगाचं एकच उत्तर आहे की कैलास इज नॉट नॉर्मल. मॅग्नेटिक एनॉमलीज, रिव्हर्स ग्रॅव्हिटी स्लोप्स, हाय प्रिसिजन जिओमेट्रिक अँगल्स, टाईम डिलेशन रिपोर्ट आणि स्ट्रेंज इको पॅटर्न्स. सर्व वैज्ञानिकांना एकाच दिशेने उत्तर मिळतं की कैलास पर्वत हा साधा पर्वत नाही, तो पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली ऊर्जा केंद्र आहे. कैलासाचं रहस्य आजही उलगडलं नाही. तो शिवाचं निवासस्थान आहे का, प्राचीन मानवाने तयार केलेला पिरॅमिड की दुसऱ्या लोकातील एक गेटवे? सत्य काही असो, कैलास पर्वत हे जगातील सर्वात पवित्र आणि गूढ ठिकाण आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.